सांगलीतील प्रभाग क्रमांक 10 मधील गोकुळनगर येथील वारांगणा महिलांना अखेर 2 वर्षांनंतर ई-शिधा पत्रिका प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष हुलके यांच्या हस्ते वाटप करण्यात आली आहे। गेले 2 वर्षांपासून गोकुळनगर येथील वारांगणा महिलांनी शिधापत्रिकेसाठी अर्ज दाखल केला होता। मात्र वारंवार हेलपाटे मारून सुद्धा काम पूर्ण होत नसल्याचे त्यावेळी महिलांनी सामाजिक कार्यकर्ते सूरजमामा पवार यांना भेटून आपली कैफियत मांडली होती। यावेळी पवार यांनी आशिष हुलके प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना संपर्क साधून 1 दिवसामध्ये जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राधान्य कुटुंब योजना अंतर्गत ई-शिधा पत्रिका मिळवून देण्यात आली आहे। ई-शिधा पत्रिकेचे वाटप आशिष हुलके प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले आहे। यावेळी या महिलांना ई-शिधा पत्रिका हातात मिळताच अश्रू अनावर झाले। तसेच वारांगणा महिलांनी सामाजिक कार्यकर्ते सूरज पवार आणि अन्नधान्य पुरवठा अधिकारी यांचे शतशः आभार मानले। याकरिता जिल्हा पुरवठा निरीक्षक राजू कदम यांचे विशेष सहकार्य लाभले आहे। नमस्कार, माझं नाव माया आहे। मी 23 वर्ष झालं संग्राम बँकमध्ये जोडून काम करत आहे। अडचणी असं होती की रेशन कार्ड बायकांचं काही बायकांचं काढलं होतं, पण ह्या बायकांचं राहिलं होतं। मग त्यामुळे आम्ही काढायसाठी प्रयत्न केला, परत काढलं पिन सगळे इथं फॉर्म भरून पाठवलं, पण 2 वर्ष झालं ते परत झालं खरं सगळं म्हणजे डिक्लेअर झालं रेशन कार्ड। ते बांगलादेशी बायकांसाठी काय तर थोडंफार अडचणी आहेत म्हणताना दिलं नव्हतं। तिने काय 1 रुपया आमच्याकडे घेतला नाही कुठल्याही महिलाकडं। तर त्याच्यासाठी आम्ही किती तर नगरसेवकांना ॲडव्होकेसी केलं की त्यांचं शिफारस पत्र द्या म्हणून, तिने दिली नाहीत। त्यामुळे मग सुरेशांना आम्ही फोन करून सांगितलं की रहिवाशी आहेत बायका इथल्याच आहेत, त्यामुळे तुम्ही जरा मदत करा आम्हाला म्हणून सांगितलं। तिने आम्हाला मदत केली आणि तुम्ही सुद्धा आम्हाला दिलं, त्याच्यासाठी खूप आभारी आहे। बोला। नमस्कार, माझं नाव संगीता आहे। मी राहते गोकुळनगरमध्ये आणि 23 वर्ष झालं मी संग्राम आणि व्यापला जोडून आम्ही काम करत आहे। महिलांचे हे होतं की राशन कार्ड काढलं होतं, 2 वर्ष झालं होतं आणि मी सगळ्यांना सांगितलं आमचं राशन कार्ड कटलेलं आहे त्याच्यासाठी म्हणून, कोणी सुद्धा आम्हाला मदत केलं नाही। मग सुरेश मामा पवार यांनी आम्हाला मदत केली आणि त्यांना आम्ही सांगितल्यानंतर 1 रुपया न घेता आणि बायकांचं 2 वर्ष झालं तटून बसले आणि त्याच्यासाठी मग साहेबांना भेटले बायकांना घेऊन आणि साहेबांनी मग त्यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलं आणि आज आमच्या हाती राशन कार्ड मिळाले। धन्यवाद सर्वांचे। जे काय महिला आहेत जे 2 वर्ष झाले त्यांनी अन्न वितरण अधिकारी यांच्या मार्फत रेशन कार्डसाठी पाठपुरावा करत होता। 2 वर्ष झालं त्यांच्याकडे कोण म्हणजे लक्ष देत नव्हतं। ही गोष्ट मला ज्यावेळी त्यांनी सांगितलं तर त्यावेळी मी माननीय इथले अधिकारी आपले आत्ताचे सांगली जिल्हा पुरवठा अधिकारी श्री आशिष हुलके साहेबांच्या कामाला घातले। त्यांनी 2 मिनिटात आम्हाला ह्या गोष्टी लगेच पाठपुरावा करून ह्या सर्व 11 महिलांना एका दिवसात त्यांनी रेशन कार्ड उपलब्ध करून दिले आणि तसेच त्यांचे सहकारी राजू कदम यांनी आम्हाला सहकार्य केले। तर लोकांना एवढंच म्हणत आहे की अन्नधान्य वितरण अधिकारी ते जे आहेत ते काम करतात। काही लोकांच्या चुकामुळं आपण इथं भरकटलो जातो। एजंटांच्या नादी न लागता तुम्ही डायरेक्ट जर या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला तुमचे काम 1 मिनिटात होतो। एवढंच आम्हाला या माध्यमातून सांगायचं। अन्नधान्य वितरण श्रेणी कार्यालय 2 सांगली हे पुरवठा निरीक्षक की मान्य आशिष हुलके सर, प्रभारी DOSO आणि आता अन्नधान्य वितरण अधिकारी यांच्याकडे या एरियातले सामाजिक कार्यकर्ते सूरजमामा पवार यांनी काही लोकांना रेशनमध्ये धान्य मिळत आणि त्यांचं कार्ड सुद्धा गेले 2 वर्ष प्रलंबित आहे असे येऊन कार्यालयामध्ये सांगितल्यानंतर कार्यालयामध्ये जे कधीपासून आहेत काय हे आम्ही कागद बघितलं। आपल्या कार्यालयाकडे छाननी करून मग त्यानंतर त्यांना धान्य मिळण्यासाठी जे कार्यालयाकडून प्रयत्न आहेत त्यांना 11 लोकांना या कार्यालयाकडून प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत धान्य मिळण्यासाठी ऑनलाईन शिधापत्रिका त्यांना आज काढून देण्यात आलेलं आहे आणि त्याबाबत सर्व महिला यांनी आनंद व्यक्त केलेला आहे आणि त्यांना मानसिक प्रत्येकी 5 किलो धान्य त्या सदर रेशन कार्डावर लाभ मिळण्यात येणार आहे।